मित्रहो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे जन्मठेप. आता नेमकी ही जन्मठेप कुणाला झाली, किती वर्षांनी झाली आणि का झाली या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या एपिसोड मधून शोधायची आहेत. परंतु तत्पूर्वी मित्रहो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ते बेल आयकॉन बटन तेवढं दाबून टाका, म्हणजे मी पटकन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर चला आता आपण जन्मठेप या सत्य घटनेची कहाणी ऐकूया. मित्रांनो, गुन्हा घडतो, चोरी होते, खून होतो, मारामारी होते, अशा अनेक प्रकारचे गुन्हे या समाजामध्ये घडत असतात. पण आजचा जो काही गुन्हा आहे किंवा आपण खून आहे तो अगदी फिल्मी आहे. म्हणजे एखाद्या फिल्ममध्ये, हिंदी फिल्ममध्ये चांगला शोभेल अशा प्रकारचाच हा खून आहे, ही कहाणी आहे. आणि अशा प्रकारचा एक खून फार वर्षापूर्वी भांडुपला, मला वाटतं भांडुपलाच, एका अंडरवर्ल्ड डॉनचा झाला होता. तो सेम त्याच पद्धतीने हा खून आहे. बघूया नेमका कसा खून झाला तो. 10 डिसेंबर 2014 रोजी हा गुन्हा घडलेला आहे. प्रकाश चव्हाण नावाचा एक पुण्यातील इसम हा महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्टचा सुरक्षा रक्षक असतो व जनरल कामगार युनियनचा अध्यक्ष होता. आणि तसेच एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा हा म्होरक्या होता. त्या गुन्हेगारी टोळीच्या माध्यमातून याने परिसरामध्ये अनेक प्रकारची दहशत माजवली होती. प्रचंड लोकांना त्यांनी त्रास दिलेला होता. भाईगिरी, दादागिरी, खंडणी वसूल करणे, मानेवर सुरी ठेवणे वगैरे 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 हे सगळे प्रकार तो करत होता. आणि त्यामुळं बरीच लोक या प्रकाश चव्हाणला कंटाळलेली होती, त्याच्या दहशतीला कंटाळलेली होती. याच प्रकाश चव्हाणच्या त्रासाला कंटाळून परिसरातील दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल सपकाळ, अमर शेवाळे, अमोल शिंदे, प्रकाश सिंग बापट आणि श्याम जगताप हे 6 जण अगदी वैतागलेले होते. आता प्रकाश चव्हाण या गुंडाची दहशत मोडून काढायची असं या 6 जणांनी ठरवलं. त्यामुळं ही लोक एकत्र आली, त्यांनी एक मीटिंग घेतली आणि या मीटिंग मध्ये ठरवलं की प्रकाश चव्हाणला संपवायचा. त्यांचा सगळा प्रकाश चव्हाणला संपवण्यासाठी जी काही गटबांधणी होती ती त्यांनी केली, प्लॅन ठरवला आणि हे 6 जण या प्रकाश चव्हाणवर अतिशय बारीक नजरेने लक्ष ठेवून होते. आणि या बारीक लक्ष ठेवण्यामध्ये त्यांनी प्रकाश चव्हाणचं सर्व वेळापत्रक अगदी तोंडपाठ करून ठेवलं. तो कुठल्या वेळेला कुठे जातो, कधी बाहेर पडतो, कधी घरात येतो, हे सगळं अगदी त्यांनी तोंडपाठ करून ठेवलं. आणि 10 डिसेंबर 2014 रोजी हा प्रकाश दाढी करण्यासाठी म्हणा किंवा केस कापण्यासाठी म्हणा पुण्यातील पूर्णा नगर या विभागामध्ये असलेल्या एका सलूनमध्ये शिरला. आणि त्याला सलूनमध्ये शिरताना
या 6 लोकांपैकी एकाने पाहिलं. झालं, चक्कर गरगर 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 फिरू लागली, फोनाफोनी झाली आणि हे 6 जण फटाफट फटाफट या सलूनच्या आजूबाजूला दबा धरून बसले. अर्थात प्रत्येकाकडे हत्यारं होती. वाट पाहत होते की हा प्रकाश चव्हाण आता बाहेर कधी येतोय. कारण त्यांनी निश्चयच केला होता. त्यांनी निश्चय केला होता की प्रकाश चव्हाणचा आज खात्मा करायचा म्हणजे करायचा, मग काहीही हो. त्यामुळं प्रत्येक जण दबा धरून या सलूनच्या बाजूला हत्यारासहित हे सगळेजण बसले होते प्रकाश चव्हाणची वाट पाहत. आता याची प्रकाश चव्हाणला अजिबात कल्पना नव्हती. त्याच्या स्वप्नातही नव्हतं की आपला असा गेम कोणी वाजवू शकेल. त्याला अतिशय ओव्हर कॉन्फिडन्स होता. स्वतःवर त्याचा खूप विश्वास होता की आपल्याला कोण मारेल. कारण तो एका मोठ्या टोळीचा, गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या होता आणि आज त्याला त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला. आजूबाजूला दबा धरून हे बसलेच होते. याच्यामध्ये प्रकाश चव्हाणचं सलून मधलं काम आटोपलं आणि प्रकाश चव्हाण सलूनच्या बाहेर आला. जसा दरवाजातून बाहेर आला तसा चारी बाजूनी धाड 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 प्रकाश चव्हाणवर गोळीबार झाला. प्रकाश चव्हाणचा तोल गेला आणि जसा प्रकाश चव्हाणचा तोल गेला तसा यातील काही जण हत्यारं घेऊन त्याच्यावर खचाखच वार केले. या प्रकाश चव्हाणला या 6 जणांनी जागीच खात्मा केला. मरण म्हणजे काय असतं रे भाऊ, हे पाहण्यासाठी पण प्रकाश चव्हाणला ठेवलं नाही. कारण या प्रकाश चव्हाणनी तेवढा एवढा त्रास दिला होता. या 6 जणांचं खाजगी आयुष्य, सामाजिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य हे पूर्ण डिस्टर्ब केलं होतं यांनी. त्यामुळं यांच्या डोक्यात अगदी प्रकाश चव्हाण बद्दल यांना खटकी बसली होती. इथेच प्रकाश चव्हाण नावाची दहशत संपुष्टात आली. आता प्रकाश चव्हाणच्या पापाचा घडा भरला होता. आता पुढे सर्व या कायदेशीर गोष्टी, ही जी काही फिल्मी स्टोरी आहे, या फिल्मी स्टोरीचा कायदेशीर गोष्टी. केस कोर्टात गेली आणि या केसचा निकाल लागायला तब्बल 10 वर्ष गेली. आता मागे 2024 मध्ये या केसचा निकाल लागला की हे जे काही 6 जण होते, या 6 जणांनी या प्रकाश चव्हाणचा मर्डर केला, खून केला, हे न्यायालयाला सिद्ध करण्यासाठी तब्बल 10 वर्ष गेली. या निर्णयामध्ये, न्यायालयाच्या निर्णयामध्ये या 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. मित्रांनो, विचार करा की हा एक निर्णय द्यायला न्यायालयाला 10 वर्ष गेली. प्रचंड मोठा कालावधी आहे हा. तब्बल 10 वर्ष लागली. त्यामुळं सावध राहा मित्रांनो. कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन याची शक्यतो पायरी चढू नका. 10 वर्ष, एक उदाहरण, ही 10 वर्षाची, अनेक वर्ष अशा केसेस चालतात आणि अनेक वर्ष तुरुंगात तुम्हाला सडून राहावं लागतं. काय होतं, केसचा निकाल लागला तर कमीत कमी मेंटली आपण प्रिपेअर होतो की नाही, मला आता जन्मठेप आहे, मला आता फाशी आहे, मला आता 3 वर्षाची शिक्षा आहे. पण हे 10 वर्ष टांगती तलवार घेऊन हे 6 जण असेच होते. त्यामुळं स्वतःला जपा, कुटुंबाला जपा, घरच्या लोकांना जपा आणि अशा प्रकारचे अतिरेकी विचार डोक्यात कमीत कमी आणू नका.
मित्रांनो, मी परत येतोय तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार.